त्याचबरोबर शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर संघ मला काय तो शशी राजपूत. आणि या ठिकाणी मान्य श्री प्रमोद चौगुले सर यांचं आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर येण्याची विनंती आहे. प्रमोद चौगुले सर यांना विनंती असेल. मैदानात सलामी जोडी ते रोहित व श्याम याची. एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. दाखल झालेला आहे. धन्यवाद. सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर. आणि या ठिकाणी 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे. उपस्थित प्रेक्षकांना विनंती आहे. मराठा स्पोर्ट्स व शिव तेज युवक मंडळाच्या कार्यकर्ते त्याचबरोबर ITC स्पोर्ट्स तुमच्या भागातला पहिला स्पोर्ट्स चॅनल आमच्या बेळगावमधून तयार झालेला आहे. तुमच्या गावचं तुमच्या हक्काचं स्पोर्ट्स चॅनल आहे. एकदा आसिफ सर साठी त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. धन्यवाद. पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी. सरकार स्पोर्ट गांधीनगर राष्ट्रगान होणार आहे. त्यासाठी मैदानात प्रवेश करायचा आहे. राष्ट्रगीत होणार आहे. प्रेक्षकांना एक विनंती आहे की सर्वांनी उभं राहायचं आहे. सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. ऑर्डर द्यायला पाहिजे. आसिफ तुम्ही सांगितलं ते
मेगा फायनल सामना मराठा स्पोर्ट्स ट्रॉफी सीझन 2. पाहूया कोणता संघ ह्या चमचमत्या ट्रॉफीवर आपला नाव कोरून जातोय. उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सिंगल इनिंग्सचा सामना असेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पहिला शतक घेऊन बॉलिंग मार्कवर आजार फ्रॉम बाळेकुंद्री. स्ट्राईकवर येतोय गेम चेंजर खिलाडू रोहित. नॉन स्ट्राईकवर उभा आहे तो श्याम. पहिला चेंडू. 6 शतकांचा सामना. ग्रँड फिनाले तुमच्या समोर. आणि पहिला चेंडू सुंदर पद्धतीचा चेंडू होता. धावचित होण्याची संधी होऊ शकली असती. क्विक आउटफील्ड म्हणावं लागेल सद्दाम याची. 1 धावानं खाता खुलतंय सरकार स्पोर्ट्स गांधीनगर या संघाचं. एक धावानं खाता खुललेला आहे. स्ट्राईकवर येतोय श्याम. एक धडाकेबाज फलंदाज सांगली भागामधून आलेला खिलाडू. पुढचा चेंडू आजाऱ्याचा. आणि या ठिकाणी सुंदर चेंडू आहे. टायमिंग चुकतोय. 1 धाव होते पूर्ण. आणि सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आजार. शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर आमच्या बेळगाव भागामधून एक नावाजलेला संघ, चॅम्पियन संघ मानला जातो. त्याचबरोबर सरकार स्पोर्ट्स गांधीनगर चव्हाटा चषकचा विजेता संघ ठरला होता तो गेल्या वर्षी झालेल्या सीझनमध्ये. पुढचा चेंडू. स्ट्राईकवर येतोय रोहित. सुंदर प्लेसमेंट करतोय. खराब क्षेत्ररक्षण. बॅटच्या मधोमध लागलेला चेंडू रोखणं अशक्य. पहिला चौकार येतोय सरकार स्पोर्ट्स गांधीनगरच्या धावफलकावरती. पुन्हा गोलंदाज तयार. प्रत्येक चेंडूंवरती संघर्ष. पुढचा चेंडू आजाऱ्याचा. शॉर्ट पिच चेंडू आहे आणि त्या ठिकाणी चांगला कॉल देतोय. परत पाठवून देतो तो श्यामेला. चांगला कॉल. धावसंख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक ते पहिल्या शतकामधून. आणि या ठिकाणी हलक्या हाताने खेळलेला फटका. 1 धावानं संतुष्ट व्हावं लागेल. स्ट्राईकवर येतोय श्याम. क्षेत्ररक्षणात बदल. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी होते. बॅटची हवा घेऊन यष्टीरक्षकाकडे सुंदर यष्टीरक्षण अक्षयाचं. 1 शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती बिनबाद 7 धावा. सरकार स्पोर्ट्स गांधीनगर सावध सुरुवात. आणि अंपायर्स म्हणून काम पाहत आहेत ते आकाश छत्रे, वानंत माळवी सर. थर्ड अंपायर म्हणून शिर्डिक तारेळकर, मंजू भगत आमच्या बेळगावचे पहिले थर्ड अंपायर. स्कोरर म्हणून काम पाहत आहेत ते विठ्ठल दुर्गाई. डिजिटल स्कोर बोर्डवर नजर आहे ती सचिन चव्हाण याची. सर्व ITC स्पोर्ट्सचे कॅमेरामन, ITC स्पोर्ट्सचे मालक आसिफ मुल्ला सर. बेळगावचं पहिलं स्पोर्ट्स चॅनल ह्याच भागामधून. तर पुढचा शतक घेऊन येतोय मॅन फ्रॉम कोल्हापूर. कोल्हापुरी जगात भारी अक्षय जितकर. स्ट्राईकवर येतोय रोहित.
धावसंख्या आहे ती 7 धावा. क्षेत्ररक्षणात थोडंसं ॲडजस्टमेंट. गोलंदाज तयार. मेगा फायनल सरकार स्पोर्ट्स वर्सेस शौर्य स्पोर्ट्स कपिलेश्वर. पहिला चेंडू अक्षयाचा. सुंदर फटका आहे. एकच धावानं संतुष्ट व्हावं लागेल. धावसंख्या पोचली ती 8 ह्या धावसंख्येवरती. स्ट्राईकवर येतोय श्याम. आणि ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. शेवटपर्यंत खेळावं लागेल फायनल सामना. आणि हा सुंदर चेंडू आहे. दोन्ही बाजूने चेंडू फिरवण्याची क्षमता असणारा खेळाडू. आता पुढचा चेंडू. ह्या ठिकाणी सुंदर यष्टीरक्षण. तितकाच सुंदर चेंडू. पूर्णपणे फसवलंय ते श्याम याला. धावसंख्या थांबलेली आहे ती 8 ह्या धावसंख्येवरती. दुसरा शतक प्रगतीपथावर आहे. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ते अक्षयाचे. चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी सुंदर फटका आहे. रोखणं शक्य. स्टँड अँड डिलिव्हर. मच निडेड बाउंड्री म्हणावी लागेल सरकार स्पोर्ट्सच्या संघासाठी. धावसंख्या पोचली ती 12 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. थँक्यू डीजे. साऊंड पाहू शकता. सुंदर असं हे मैदान. आंतरराष्ट्रीय दर्जाचं आयोजन. व्यासपीठ तुम्ही पाहू शकता. लाईट्स मालक आहेत ते ओम साऊंड्स रतन गणमकर. आणि या ठिकाणी डॉट चेंडू येतोय. कमबॅक करतोय अक्षय. 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या येते 12 धावा. 6 धावांची सरासरी सरकार स्पोर्ट्स संघाची. आणि या ठिकाणी हव्यात चेंडू आहे. जोरदार अपील होते. नॉट आउटचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 12 धावा. सरकार स्पोर्ट्स गांधीनगर. खेळपट्टीवरून थोडंसं बाजूला व्हायचं आहे. आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी. खूप मोठी मेहनत मराठा स्पोर्ट्सच्या कार्यकर्ते व प्रवीण शिंदे यांची. धावसंख्या पोचली ती 12 या धावसंख्येवर. आता पुढचा शतक घेऊन येतोय सेमीफायनल सामन्याचा गेम चेंजर खेळाडू सद्दाम होसकोटे. धावसंख्या झाली ती 12 या धावसंख्येवरती. 6 षटकांचा सामना आहे. हे डोक्यात ठेवून फलंदाजी करायचं आहे. गडबड करण्याची कोणतीच गरज नाही आहे. चांगली भागीदारी झालेली आहे ती रोहित व श्याम यांच्यामध्ये. तर पहिला चेंडू सद्दाम याचा. आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी. डॉट चेंडूला सुरुवात होते. मिडल करावं लागेल तर रोहित त्याला. आणि या ठिकाणी सलग 2 चेंडू डॉट आलेले आहेत. पूर्णपणे दबावाखाली आणलेला आहे तर रोहित त्याला. ते सद्दाम यानं एक नावाजलेलं नाव. ते सद्दाम याचं गांधीनगरच्या मातीत खेळलेला खेळाडू आहे. सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक असल्यामुळे एकच धावानं संतुष्ट व्हावं लागेल. स्ट्राईकवर येतोय श्याम. तिसरा शतक प्रगतीपथावर. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 13 या धावसंख्येवर.
आता पुढचा चेंडू श्याम यांच्यासाठी. पुन्हा गोलंदाज तयार. आणि या ठिकाणी काय कौतुक करावं होतं ह्या गोलंदाजाचं, पूर्णपणे बांधून ठेवलं ते दोन्ही फलंदाजांना. गेम चेंजर ठरतोय तो शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर संघासाठी. संघ मला काय तो शशी राजपूत फ्रॉम कपलेश्वर रोड, सरकार स्पोर्ट्स गांधीनगर. संघ मला काय तो सचिन चव्हाण सर उर्फ निग्रो. धावसंख्या थांबलेली आहे ती 13 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत ते सद्दाम याचे. स्लोवर डिलिव्हरी आहे. बॅटची कट घेऊन चेंडू जातोय अजर याच्याकडं. 1 धाव पूर्ण होते. स्ट्राईकवर येतोय रोहित. शेवटचा चेंडू. या ठिकाणी जोरदार फटका पडलाय. मच निडेड बाउंड्री येते रोहितच्या बॅट मधून. आणि अशाच फटकेबाजीची गरज सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 18 धावसंख्येवरती. 6 धावांची सरासरी. चांगली भागीदारी म्हणावं लागेल श्याम व रोहित याची. दोन मिनिटं खेळ थांबायचा आहे. अनंत माळवी यांना विनंती आहे थोडासा कॅमेरा सेटिंग करून घ्यायचा आहे. धन्यवाद आनंद सर. आणि बॅरिगेट्सवर बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं मागे येऊन उभं राहायचं आहे. कमिटी मेंबर्सांना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती करायचं आहे. भरपूर अशी गर्दी. प्रेक्षकांची उपस्थित प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. धावसंख्या पोचली ती 18 या धावसंख्येवरती. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय मॅन फ्रॉम कोल्हापूर अक्षय जितकर. त्या ठिकाणी प्रेक्षकांकडून प्रतिसाद. संध्याकाळची वेळ. तर पुढचा चेंडू. आणि या ठिकाणी खोलात फेकलेला चेंडू होता. समजू शकला नाही तो श्याम याला. चांगली गोलंदाजी करतोय. खरोखर कौतुक केलं पाहिजे ह्या गोलंदाजाचं. शॉर्ट पिच चेंडू ह्या वेळेला रोखणं शक्य आहे. सनसनीत चौकार. धावसंख्या पोचली ती 22 या धावसंख्येवर. तर पुढचा चेंडू अक्षयचा. कमबॅक करतोय श्याम. क्षेत्ररक्षणात बदल. आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी होते. जोरदार अपील. सुंदर यष्टीरक्षण. ते सूरज याचं मॅन फ्रॉम भांदुरगल्ली. पुन्हा गोलंदाज तयार. एक चौकार आलेला आहे ते अक्षयच्या शतकामध्ये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. खोलात फेकलेला चेंडू रोखणं अशक्य. हुशार फलंदाजी म्हणावं लागेल. थोडंसं महागडं शतक येत आहे. कमबॅक होत आहे ते सरकार स्पोर्ट्स गांधीनगर या संघाकडून.
धावसंख्या पोहोचली ती 26 धावसंख्येवरती. पुन्हा गोलंदाज तयार. स्ट्राईकवर श्याम. 2 चौकार आलेले आहेत. ते श्यामच्या फलंदाजीमध्ये शेवटपर्यंत खेळावं लागेल. एक चांगला खेळाडू आहे. आणि या ठिकाणी कम बॅक करतोय. डॉट चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 26 धावसंख्येवर. आणि या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं टायमिंग चुकतोय. एक चौरटी धाव. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 27 धावसंख्येवरती. बिनबाद 27 धावा. आता मात्र गेअर चेंज करण्याची गरज आहे ह्या 2 फलंदाजांना. पुढचा शतक घेऊन येतोय सद्दाम. गेम चेंजर खेळाडू शौर्य स्पोर्ट्स कपिलेश्वर संघासाठी. आणि या ठिकाणी सुंदर फटका. ह्या वेळेला मात्र गॅपच्या दिशेनं श्याम ऑन फायर. पहिल्याच चेंडूवरती चौकारानं स्वागत होतोय ते सद्दाम याचं. पुढचा चेंडू सद्दाम याचा श्याम यांच्यासाठी. क्षेत्ररक्षणात बदल करतोय. चांगली भागीदारी म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी स्वीप करण्याच्या नादात थोडंसं टायमिंग चुकतोय. 1 धाव पूर्ण होतोय. स्ट्राईकवर येतोय रोहित. सेट फलंदाज आहे. 32 धावांची भागीदारी झालेली आहे. 17 चेंडूत 20 धावा केलेल्या आहेत ते श्याम यानं. आणि या ठिकाणी बॅटची कट घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण. धावसंख्या पोचलेली ती 33 धावसंख्येवरती. चेंडू उपलब्ध करून द्यायचं विनंती असेल ते कमिटी मेंबर्सना. अजूनही 3 चेंडू शिल्लक. ते 5व्या षटकामधून स्ट्राईकवर येतोय श्याम. धावसंख्या येते 33 धावा. आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी सुरू.
सुंदर एष्टी रक्षण. डॉट चेंडू. पुन्हा गोलंदाज तयार. आणि पुल करण्याचा प्रयत्न आहे. धावचित होण्याची संधी होऊ शकली असती. चांगला कॉल देतोय. चांगली गोलंदाजी सुरू आहे. शेवटचा चेंडू तो सध्या मॅचचा. आणि या ठिकाणी आणखीन एक डॉट चेंडू येतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ते बिनबाद 33 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. आणि या ठिकाणी तुम्ही व्यासपीठावर पाहू शकता सारंग राघोजी सर ह्या हा पिच क्रिकेट स्पर्धेचे जुने खेळाडू आहे. जुना खेळाडू या ठिकाणी सारंग राघोजी आनंद माळवी सरचे खास मित्र. एका संघात खेळलेले खेळाडू आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेळगाव मधून सर्व मैदान गाजवलेला खेळाडू आहे सारंग राघोजी. तर शेवटचा शतक घेऊन येतोय शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर संघाचा संघमालक शशी राजपूत. एक चांगला सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहे तो SPM रोड भागामधून. या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न होता आणि ह्या वेळेला मात्र थोडासा आउट ऑफ फॉर्म दिसतोय रोहित. थोडासा अंडर प्रेशर फलंदाजी करताना चांगली भागीदारी झालेली आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावा तरी कराव्या लागतील. आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी. सलग 2 चेंडू डॉट आलेले आहेत आणि पूर्णपणे दबावाखाली टाकलेला आहे त्या रोहिताला. शेवटचे 4 चेंडू. शॉर्ट पिच चेंडू. सुंदर प्लेसमेंट करतोय. धाव चितवण्याची संधी आहे. थर्ड अंपायरचा इशारा. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मैदाना बाजूला थेट प्रशांत दादांचं कॅन्टीन आहे. गरमागरम ऑमलेट पाव, गरमागरम चहा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे पुरेपूर लाभ घ्यायचा आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि या ठिकाणी पहिला धक्का लागतोय सरकार स्पोर्ट्स गांधीनगर या संघासाठी. तेही शेवटच्या शतकामध्ये. आणि कौतुक करावं लागेल ते ITC स्पोर्ट्स व त्या सर्व टीमचं. कारण ह्या भागातून बेळगावातला पहिला स्पोर्ट्स चॅनल म्हणून नावाजलेला आहे. ITC स्पोर्ट्स मालक आहेत ते आसिफ मुल्ला सर. शेवटचे 3 चेंडू 2 चौकार तरी मारावा लागेल आणि ती ताकद आहे या फलंदाजामध्ये. आणि या ठिकाणी क्लीन बोल्ड करतोय. चौथ्या चेंडूवर ते चालतं केलं ते श्यामेला. मोठा धक्का सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघासाठी. 51,501 रुपयाचा पहिला पारितोषिक आहे आणि चमचमती ट्रॉफी. आणि द्वितीय पारितोषिक आहे ते 25,501 रुपयाचा. धावसंख्या पोहोचली ती 33 या धावसंख्येवरती 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू.
आणि या ठिकाणी सुंदर प्लेसमेंट आहे. एक धाव पूर्ण करतोय. स्ट्राईकवर येतोय रमेश, पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असलेला खेळाडू, जर्सी नंबर 18. शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी बॅटची कट घेऊन चेंडू जातोय रोहन यांच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण करतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 35 धावसंख्येवरती. 36 धावांचं लक्ष आहे शौर्य स्पोर्ट्स कपिलेश्वर संघासमोर. हॅलो. मराठा स्पोर्ट्स मच्छी आयोजित भव्य अशा हाफ फिश क्रिकेट टुर्नामेंटचा अंतिम सामना जो झालेला आहे. पहिली इनिंग संपलेली आहे आणि या भव्य आकर्षक ट्रॉफीवर पाहूया कोण आपलं नाव कोरतंय ते. ही जी ट्रॉफी आहे पहिल्या नंबरची आणि दुसऱ्या नंबरची ट्रॉफी ती स्वर्गवासी श्री नागेश डी शानबाग आणि स्वर्गवासी श्री सुमन एन शानबाग यांच्या स्मरणार्थ विनोद शानबाग यांनी ही ट्रॉफी मराठा स्पोर्ट्सला दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष आभार. एक क्रिकेट प्रेमी म्हणून विनोद शानबाग यांचं नाव आपण घेतो. त्यांनी नागेश डी शानबाग, सुमन एन शानबाग यांच्या स्मरणार्थ दोन्हीही नंबरच्या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. कमिटी मेंबर्सना विनंती आहे थोडीशी खेळपट्टीची मरमपट्टी करून घ्यायची आहे. शौर्य स्पोर्ट्सची बॅटिंग लाईनअप: सूरज उजगावकर, शशी राजपूत, अजर गवस, रोहन गुमटे, सद्दाम होसकोटी, अक्षय जितकर, प्रवीण, अजर अशरफी व कपिल. आणि त्याचबरोबर सरकार स्पोर्ट्सचे खेळाडू आहेत ते रोहित, श्याम, अभि, विशाल, पांडू, निखिल, अक्षय, रमेश व दीपक. व संघ मालक आहे तो सचिन चव्हाण उर्फ निग्रो फ्रॉम गांधीनगर. मराठा स्पोर्ट्स मारुती गली मच्छी आयोजित भव्य अशी हाफ पिच क्रिकेट टुर्नामेंटचा अंतिम सामन्याची पहिली इनिंग झालेली आहे. स्मृती चषक शानभाग कुटुंबियाकडून दोन्हीही नंबरचं स्मृती चषक या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. परत सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की उद्या सायंकाळी ठीक 6:30 वाजता पानिपत शौर्य दिन चा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही याच ग्राउंडवरती आपल्याच साक्षीनं आपण करत आहोत. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार पानिपतमधील वीरांना मानवंदना देण्यासाठी याच ग्राउंडवर जमायचं आहे.
पानिपतमधील युद्धामध्ये मराठा वीरांच्या रक्तानं पावन झालेली माती हरियाणाहून आमचे कार्यकर्ते आंबेवाडीकर यांनी तेथील पवित्र अशी माती उपलब्ध करून दिलेली आहे. ती आम्ही शौर्य कलशामध्ये घालून कपलेश्वर मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केलेली आहे. त्या शौर्य कलशाचं सुद्धा उद्या या ठिकाणी भव्य असं आगमन होणार आहे. खरं तर मच्छेगावचं भाग्य, बेळगावचं भाग्य आहे की पानिपतमधील ती पवित्र मातीचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की उद्या आणि या ठिकाणी सामन्याला सुरुवात. लक्ष आहे ते 36 धावांचं लक्ष. स्ट्राईकवर येतोय तो प्रवीण मॅन फ्रॉम चिक्कोडे. नॉन स्ट्राईकवर उभा आहे तो अजर. स्लोवर डिलिव्हरीने सुरुवात होते. डॉट चेंडू आता पुढचा चेंडू प्रवीण याच्यासाठी डॉट चेंडूने सुरुवात होते आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी आहे. आणखीन एक डॉट चेंडू येतोय आणि अशाच गोलंदाजी करावं लागेल. आता पुढचा चेंडू तो दीपक याचा. रिव्हर्स सेव्ह करण्याचा प्रयत्न आहे. जोरदार अपील होते आणि या ठिकाणी आणि त्या ठिकाणी प्रेक्षकांकडून आवाज. रात्रीची वेळ आणि आमचं गाव आहे बेळगाव. धावसंख्या अजूनही खाता खुललेला नाही आहे ते शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर या संघाचा. अजूनही 3 चेंडू शिल्लक ते पहिल्या शतकामधून. पुढचा चेंडू या ठिकाणी या वेळेला सुद्धा फसवलेला आहे. कौतुक करावं लागेल ते दीपक याचा. सलग 4 चेंडू डॉट आलेले आहेत. ते प्रवीण याला दबावाखाली टाकलेला आहे. पुढचा चेंडू ह्या वेळेला सरळ बॅटने खेळलेला फटका होता. 1 धावानं खाता खुलतोय. स्ट्राईकवर येतोय तो अजर. अजूनही 1 चेंडू शिल्लक. ते पहिल्या शतकामधून चांगली सुरुवात. सरकार स्पोर्ट्स गांधीनगर. आणि या ठिकाणी सुंदर फटका कव्हरच्या दिशेनं सुंदररित्या अडवलाय त्याला रोहित यानं. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 2 ह्या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात सरकार स्पोर्ट्स. आणि या ठिकाणी ITG स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन म्हणून काम पाहत आहेत नवीद, शमशो, अरुण, प्रवीण शिंदे, सचिन, गौस, ताजुद्दीन आणि ITG स्पोर्ट्सचा स्टार कॅमेरामॅन व्यंकटेश. तर पुढचा शतक घेऊन येतोय अक्षय. स्ट्राईकवर उभा आहे तो अजर. एक धडाकेबाज खेळाडू आहे. आमच्या बेळगावच्या ग्रामीण भागात खेळलेला खेळाडू. या ठिकाणी सुंदर फटका आहे. चांगला कॉल देतोय. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट. नॉट आउटचा इशारा. चांगला कॉल येतोय. अजर यांच्याकडून परत पाठवून देतोय तो प्रवीणला. आणि ही खासियत आहे सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघाची. दर्जेदार गोलंदाज या ठिकाणी या संघामध्ये. महाराष्ट्र भागामधून दाखल झालेले खेळाडू. सांगली भागात खेळलेले. आणि या ठिकाणी टायमिंग चुकतोय. 1 चोरटी धाव फलकावर. स्ट्राईकवर येतोय तो प्रवीण. पुढचा चेंडू
तो अक्षयचा अशाच गोलंदाजीची गरज. आणि या ठिकाणी आणखीन एक चोरटी धाव. चांगला कॉल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. धन्यवाद विनोद सर. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे ती 4. या धावसंख्येवर पुन्हा गोलंदाज तयार. या ठिकाणी खराब चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उठवू शकला नाही तो आजार. आणखीन एक डॉट चेंडू. सुंदर एसटी रक्षण ते श्याम याच्याकडून. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 4. या धावसंख्येवरती मेगा फायनल सामना तुमच्या समोर. स्वीप करण्याच्या नादात आणखी एकदा बेट होतोय. आता मात्र दबावाखाली आलेला आहे तो आजार. कौतुक करावं लागेल ते गोलंदाजांचं. आणि तुम्ही सुंदर अशी ट्रॉफी तुम्ही पाहू शकता. चमचमत्या ट्रॉफ्या या ठिकाणी स्वर्गीय नागेश डी शानबाग व स्वर्गीय सुमन एन शानबाग यांच्या स्मरणार्थ विनोद शानबाग सर यांच्याकडून मराठा स्पोर्ट्सला सप्रेम भेट. आणि या ठिकाणी बॅटच्या मधोमध लागलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक असल्यामुळे एकच धावानं संतुष्ट व्हावं लागेल. धन्यवाद विनोद शानबाग सर. 2 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 5 या धावसंख्येवरती. रोहन याला विनंती आहे, एक खेळाडू मैदानात प्रवेश करा. शिस्तबद्ध संघ आहे. सांगलीच्या खेळाडू संघावर आम्ही खेळ करत आहोत. विनंती असेल, दोन्ही संघाला विनंती आहे. तर पुढचा शतक घेऊन येतोय दीपक. स्ट्राईकवर येतोय तो अजर. धावसंख्या आहे ती 5 धावा. स्लोवर डिलिव्हरी. यावेळेला सुंदर फटका आहे. गॅप शोधण्यात यश येत आहे ते अजरेला. मच निडेड बाउंड्री. अंपायर्स म्हणून काम पाहत आहेत ते अनंत माळवीसर व काय सत्रे. थर्ड अंपायर म्हणून श्रीनिक कार्याळकर, मंजू भगत. आमच्या बेळगावचे पहिले थर्ड अंपायर. स्कोरर म्हणून विठ्ठल दुर्गाई फ्रॉम चव्हाट गल्ली. डिजिटल स्कोर बोर्डवर नजर आहे ती सचिन चव्हाण याची. सर्व ITC स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन व यांचे लीडर व ITC स्पोर्ट्सचे मालक आसिफ मुलासर फ्रॉम मच्छे. स्वीप करण्याच्या नादात आणखीन एकदा डॉट होतोय. काय कौतुक करावं लागेल या दीपक याचा. पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे त्या आजाराला. आणि या ठिकाणी धावची होण्याची संधी आहे. पहिला धक्का लागू शकतो का ते पाहूया. थर्ड अंपायरचा इशारा येतोय. आणि या ठिकाणी आम्ही पाहिलं असेल आमच्या भारतीय इतिहासात राजकारणाचा व क्रिकेटचा एक अतूट संबंध आहे. पहिला असा क्रिकेटपटू ज्यानं राजकारणात भाग घेतला होता त्यांनी म्हणजे मनसूर अली खान पटौडी यांनी 2 ठिकाणी लोकसभा लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी पराभव झाला होता. त्याचबरोबर सुनील गावस्कर यांच्यासोबत सलामी जोडी चेतन चव्हाण यांना भारतीय जनता पार्टीने 2दा संधी दिली होती आणि दोन्ही वेळा निवडून आले होते. या ठिकाणी पहिला धक्का लागतोय शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर या संघासाठी. चेतन चव्हाण सर यांनी भारतीय जनता पार्टीमधून निवडणूक लढवली होती आणि
अजूनही 3 चेंडू शिल्लक. ते दीपक याचे स्ट्राईकवर येतोय प्रवीण. या ठिकाणी सुंदर फटका आहे. आणखीन एक धावचेत होण्याची संधी आहे आणि या ठिकाणी जोरदार अपील होते. थर्ड अंपायरचा इशारा. डिसिजन अजूनही पेंडिंग. आणि आज मात्र सांगलीच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातलेली आहे आणि आठवण करून दिलेलं आहे ती आमच्या भारतातल्या इतिहासातलं एक नावाजलेलं गोलंदाजाची RG नादकर्णी यांनी 32 ओव्हर 1964 साली 32 ओव्हर केले होते. इंग्लंड विरुद्ध सामना झाला होता आणि फक्त 5 धावा दिल्या होते त्या RG नादकर्णी सरांनी. आणि तशाच गोलंदाजीची नॉटआउटचा इशारा येतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्राईकवर येतोय तो हा पेच क्रिकेट स्पर्धेचा राजा सूरज उजगावकर फ्रॉम बांदुरगल्ले. आणि तुम्ही प्रेक्षक वर्ग पाहू शकता या फलंदाजाच्या मागे. आणि या ठिकाणी सुंदर फटका रोखणं अशक्य. मच नीडेड बाउंड्री. आता पुढचा चेंडू आणि या ठिकाणी हलक्या हाताने खेळलेला फटका आहे. 1 धाव पूर्ण करतोय. कम बॅक करतोय शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर. 18 चेंडूत 21 धावांची गरज शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर सामना जिंकण्यासाठी. थोडंसं महागडं शतक म्हणावं लागेल ते दीपक याचं. मराठा स्पोर्ट्स मारुती गल्ली मच्छे सीझन 2 मराठा स्पोर्ट्स ट्रॉफी आंतरराष्ट्रीय दर्जाचं आयोजन. तर पुढचा शतक घेऊन येतोय अक्षय आणि या ठिकाणी धावचेत होण्याची संधी होते. काय पाहूया. खराब थ्रो देतोय. नॉट आउटचा इशारा. स्ट्राईकवर येतोय तो प्रवीण. भरपूर अशी मेहनत घेतलेली आहे ते मराठा स्पोर्ट्सच्या कार्यकर्त्यांनी सीझन 2 आणि तुम्ही प्रतिसाद पाहू शकता. प्रेक्षकांची गर्दी सांगते. तर पुढचा चेंडू अक्षयचा स्ट्राईकवर येतोय आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवलेल्या आहेत ते दीपक यांना. सोळा चेंडूत 19 धावांची गरज. आणि या ठिकाणी हलक्या हातान खेळलेला फटका. अशाच फलंदाजीची गरज. एकेरी धाव करावं लागेल. शेवटपर्यंत खेळावं लागेल ते सूरज याला. आणि या ठिकाणी पूर्णपणे संपर्क होऊ शकला नाही.
डॉट चेंडू येतोय. धाव संख्या पोचलेली आहे ती 18 या धाव संख्येवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. ते चौथ्या शतकामधून पुन्हा फलंदाज तयार. रिव्हर्स शेप करण्याचा प्रयत्न आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय त्या अभियाचा. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. चांगला सामना या ठिकाणी रंगतोय. मेगा फायनल सरकार स्पोर्ट्स गांधीनगर वर्सेस शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर. शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी सनसनीत चौकार. बॅटच्या मधोमध लागलेला चेंडू आहे. रोखणं अशक्य. धावसंख्या पोहोचली ते 22 या धावसंख्येवरती. आणि शौर्य स्पोर्ट्सच्या खेळाडूंना विनंती आहे थोडंसं मागे येऊन उभं राहायचं आहे. सशियाला विनंती असेल थोडंसं मागे येऊन उभं राहायचं आहे. त्याचबरोबर सरकार स्पोर्ट्स गांधीनगर थोडंसं मागे येऊन बसायचं आहे. बारा चेंडूत 14 धावांची गरज. धाव संख्या आहे ती 22 धावा. धन्यवाद दादा. बारा चेंडूत 14 धावांची गरज. आणि या ठिकाणी 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे. शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर विनंती आहे थोडंसं मागे येऊन उभं राहायचं आहे. आणि त्याचबरोबर सरकार स्पोर्ट्स थोडंसं मागे येऊन उभं राहायचं आहे. सामन्याला सुरुवात. आता पुढचा शतक घेऊन येतोय पांडू. आणि या ठिकाणी सुंदर फटका. सुंदर क्षेत्ररक्षण. 4 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू डॉट चेंडून सुरुवात होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या अक्षयाचं. आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावचे होण्याची संधी आहे. जोरदार अपील होते. येतोय थर्ड अंपायरचा इशारा. आणि या ठिकाणी आमच्या भारत देशामध्ये पहिला क्रिकेट सामना खेळला गेला होता तो 1700 साली. आणि 1848 साली आमच्या पहिला भारतीय क्रिकेट क्लबची स्थापना झाली होती. मराठा स्पोर्ट्स आयोजित हाफ पिच क्रिकेट स्पर्धा सीझन 2 मारुती गल्ली. आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं आयोजन. भरपूर अशी मेहनत. आणखीन एक धक्का लागतोय शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर या संघासाठी.
10 चेंडूत 14 धावांची गरज. आणि फलंदाजी करण्यासाठी येतोय अजर, जर्सी नंबर 10, बेळगावातला एक नावाजलेला खेळाडू आहे तो अजर गवस. दोन मिनिटं खेळ थांबवायचा आहे. त्या ठिकाणी कमिटी मेंबर्सना विनंती असेल चौकशी करायची आहे. सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी मराठा स्पोर्ट्स मारुती गल्लीचे कार्यकर्ते आहेत. सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. दहा चेंडूत 14 धावांची गरज. 4 चेंडू शिल्लक आहेत. ते पांडू याचे राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा करताना या ठिकाणी रोखणं अशक्य. क्लासिक स्ट्रोक, अत्यंत देखना स्ट्रोक पाहायला मिळत आहे त्या अजरच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचली ते 26व्या धावसंख्येवरती. 9 चेंडूत 10 धावांची गरज. नऊ चेंडू आणि 10 धावा. मराठा स्पोर्ट्स आयोजित हाफ पिच क्रिकेट स्पर्धा मारुती गल्ली सीझन दुसरं. नऊ चेंडूत करावा लागतील 10 धावा. पुढचा चेंडू पांडुयाचा स्लोवर डिलिव्हरी आहे आणि या ठिकाणी एक चोरटी धाव. धाव फलकावरती हुशार अंपायरिंग अनंत माळवी सर, एक अनुभवी अंपायर. धावसंख्या पोचली ती 27व्या धावसंख्येवरती. स्ट्राईकवर येतोय सूरज, मॅन फ्रॉम भांदुरगल्ली. शेवटचे 2 चेंडू पांडू याचे. तर पुढचा चेंडू या ठिकाणी सुंदर पटकाय, रोखणं अशक्य. सूरज उजगावकर अँड फायर. धावसंख्या पोहोचली ती 31व्या धावसंख्येवरती. 7 चेंडूत 5 धावांची गरज. मराठा स्पोर्ट्स ट्रॉफी मारुती गल्ली सीझन दुसरं. प्रेक्षकांची गर्दी. फायनल सामना पाहण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून लाभलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. पुढचा चेंडू गुड लेंथ चेंडू आहे आणि या ठिकाणी धावचेत होण्याची संधी होऊ शकते. आणखीन एक धक्का लागतोय शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर संघासाठी आणि सामना अजूनही संपलेला नाही आहे. सहा चेंडूत 5 धावांची गरज.
सद्दाम याला विनंती आहे, थोडंसं मागे येऊन उभं राहायचं आहे. 5 धावांची गरज. क्रिकेट हा एक अनिश्चितांचा खेळ असतो. स्ट्राईक वर येतोय सूरज उचगावकर. गरज आहे ती 5 धावांची आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय. शेवटचा शतक घेऊन येतोय निखिल. स्ट्राईकवर सूरज. शॉर्ट पेच चेंडू आहे, सुंदररित्या अडवलाय त्याला अक्षयनं, माफ करा रमेशानं. 5 चेंडूत 5 धावांची गरज. सामना अट्टे-तट्टेच्या दिशेनं. आणि या ठिकाणी रोखणं अशक्य. सनसनीत चौकार. स्कोर लेवल झालेला आहे. आणि या ठिकाणी सर्व कमिटी मेंबर्सना विनंती आहे, मैदानाच्या चारी बाजूने जायचं आहे. दोन मिनिटं खेळ थांबवायचा आहे. आणि दोन्ही संघांना सूचना आहे, त्याचबरोबर प्रेक्षकांना सुद्धा सूचना असेल, सामना संपल्यानंतर कोणीही मैदानात प्रवेश करू नये. आणि विजेता संघ जो कोणी असेल, स्टंपाला हात लावल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते, याची नोंद घ्यावी. तुमच्या विजेता धनराशीमधून तुमची धनराशी कपात करण्यात येईल. धावाची गरज. आणि या ठिकाणी सामना इथं संपलेला आहे. शौर्य स्पोर्ट्स ठरतोय मराठा स्पोर्ट्स ट्रॉफी सीझन 2 चा विजेता. जोरदार टाळ्या झाला पाहिजे शौर्य स्पोर्ट्स संघासाठी. धन्यवाद. शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर अभिनंदन या ठिकाणी मराठा स्पोर्ट्स या कमिटीकडून. Just like the street lights lit this town, like a fire in a blaze, gotta burn it down. Can't be afraid to leave this out. We got this far, don't know how. I see danger in your eyes. They know we'll burn down the night. Coming just like the sunrise. You know that we gonna light it up tonight. We gonna light it up tonight. We gonna light it up just like the sunrise. We gonna light it up now.
चांगलं क्षेत्ररक्षण यांनी चं प्रदर्शन या मैदानावर दाखवलेलं आहे. प्रत्येक खेळाडूला एक एक मेडल आणि सन्मान चिन्ह देण्यात येईल. निधी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सर्व संचालक मंडळ च्या हस्ते सरकार स्पोर्ट्स उपविजेता संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. 25,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी. यानंतर स्कोरर म्हणून काम पाहिलेलं आहे ते विठ्ठल दुर्गाई यांचं ये रे श्रीधनच्या हस्ते एक देतो दे रे दे रे ए ए रे आमचं फिक्स जाऊ देत आम्ही दोघांसनं हा फर्स्ट प्राइज. अभिनंदन सरकार स्पोर्ट्स. यानंतर स्कोरर म्हणून काम पाहिलेलं आहे विठ्ठल दुर्गाई यांचं सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. विठ्ठल दुर्गाई मोहन वसूल यानंतर सर्वांना जे हुरहुर लागलेले आहे ते मराठा स्पोर्ट्स या ट्रॉफीवरती जे नाव कोरलेलं आहे आपलं तो विजेता संघ ठरला आहे शौर्य स्पोर्ट्स. शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर या संघानं मराठा स्पोर्ट्स ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलेलं आहे आणि हा चषक पटकावलेला आहे. या संघाच्या सर्व खेळाडूंना मी विनंती करतो की या ठिकाणी येऊन आपला चषक व पारितोषिक स्वीकारावं. उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांच्या जोरावर शौर्य स्पोर्ट्सनं यंदाची मराठा स्पोर्ट्स ट्रॉफी जिंकलेली आहे.
सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि प्रथम क्रमांकाचं हे जे आकर्षक ट्रॉफी आहे ती अरुण शानबाग, आदिनाथ गावडे, सारंग राघोचे, आनंद चव्हाण व मान्यवर विजय इंगळे सर, विनोद शानबाग सर या सर्वांनी येऊन ती चषक शौर्य स्पोर्ट्सच्या कर्णधार व संघ प्रमुखाकडे सोपवावी. संतोषला पण मी विनंती करतो की ही ट्रॉफी शौर्य स्पोर्ट्सचे कर्णधार आणि त्यांच्या टीमचे सर्व खेळाडूंना सुपूर्द करावी. Just like the फर्स्ट street प्राइज गोज टू शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर बेलगाम. या खेळाडूंचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. afraid to live this out. We got this हिप 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 गणपती बाप्पा. eyes. They know we'll burn down the night. Coming just like the sunrise. You know that we gonna let it away. Tonight we gonna let it away. Tonight we gonna let it away. Just like the sunrise. टीमला जे नाव आहे ते सार्थक करून दाखवलेलं आहे शौर्य स्पोर्ट्स. शानबाग स्मृती चषक. ₹51,501 आकर्षक ट्रॉफी असं या स्पर्धेचं स्वरूप आहे. सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर यायचं आहे. सर्व मान्यवर. Just like a spark that's breaking out. Can't make a stop, can't turn back now. We know that there's no room for doubt. No, we can't turn back now. I see गणपती बाप्पा. in your हिप हिप They know हिप we'll हिप. burn down the night. Coming just like the sun.